सोयाबीनचं असंच झालं. सोयाबीनवर अनेक प्रकारचे रोग आले. सोयाबीन दिसते हिरवगार सुंदर, पण प्रत्यक्ष त्याच्या सोयाबीन निघाल्यानंतर त्याला किती निघालं याची निश्चितपणे मोजमाप झाली पाहिजे. आणि मला असं वाटते का हळूहळू आपले सॅटेलाईट चालले आहे, सॅटेलाईटच्या माध्यमातून या गोष्टीची शहानिशा होणार आहे. या गोष्टी शहानिशा होणार आहे. सरकारनं जे पीक विमा काढले आहे, तुम्ही कोणताही विमा काढा, इन्शुरन्स, तो माणसाचा काढा, गाडीचा काढा, घोड्याचा काढा, त्या प्रत्येक इन्शुरन्सचं कार्यालय आहे, तिथे स्टॉप आहे. तुमच्या गाडीला ठोस मारल्यानंतर तुमचा माणूस येतो, त्याला तुम्ही सांगता, तो त्याचं एक्झामिन करतो आणि तुमचे पैसे मंजूर करतात. माणूस मेला, तुम्ही डेथ सर्टिफिकेट द्या, किंवा अपघात झाला तर डेथ सर्टिफिकेट द्या डॉक्टरचं. अशी पद्धत शेतीमध्ये झाली पाहिजे. आज शेतीमध्ये काय झालं, विमा कंपनी बसली आहे मुंबईत, पैसे कापून घेतात बँक, त्या विमा कंपनीचं ऑफिस नाही, कोणाकडे आपले पैसे गेल्याचा पत्ता नाही, त्याचे फोन नंबर नाही, त्याचे अधिकारी नाही. तुम्ही एका जिल्ह्यामधून 100 कोटी रुपये घेता, तर तुम्ही एक कार्यालय ठेवा ना. आम्ही असत नाही, मी 12 महिने ठेवतो, पण सोयाबीन पेरताना तुम्ही पैसे, विम्याचे पैसे घेता, मग सोयाबीन निघताना तुमचं ऑफिस सुरू करा. झालं की हां, ऑफिस सुरू करा, तुमचे माणसं ठेवा, तिथं सर्वे करायला लावा, तिथं पटवारी द्या, सॅटेलाईटच्या माध्यमातून करा. आणि ते जर केलं तर तुमच्याजवळ त्याचा व्यवस्थित हिशोब येईल. लोकांचा विश्वास उडत चालला आहे या विम्यावरून. तर त्याच्यामुळे तुम्ही कर्जमाफी हा काही उपाय नाही आहे. तुम्ही शेतकऱ्यांना सदृढ करण्याची गरज आहे. नहीं, सब चीज़ पता है, सब आप बता रहे, सरकार आपकी, खासदार आपके, फिर ये इम्प्लीमेंटेशन नहीं होने का कारण फिर कहीं ना कहीं तो अपनी भी इच्छा शक्ति कम होती है. असं आहे की मला असं वाटते की निवडणुका ज्यासाठी आहे, आपले जे लोकप्रतिनिधी आहे यांनी हे विषय सरकारच्या पुढं प्रकर्षानं मांडले पाहिजे. नहीं, मुख्य मुद्दा चर्चा बाहर आएगा जब ना, चर्चा नहीं ना, अभी चर्चा जो करनी चाहिए वो नहीं. अभी मुख्य चर्चा देश की सुरक्षा, सेना, इस पे ही पूरे अटक के बैठे पड़ी. अभी पूरे देश में प्रचार चल रहा है कि सिर्फ 543 सीट पे मोदी खड़े हैं, सिर्फ मोदी को वोट दो. स्थानीय उम्मीदवार यदि कोई खड़ा है और आप उसको सिर्फ मोदी समझ के वोट करें, तो अगली बार तो बोले आपने तो मोदी को वोट किया, मेरे को वोट किया नहीं, मैं क्यों काम करूं. हे बात बराबर है की ही जी निवडणूक आहे ही काही व्यक्तीची निवडणूक नाही आहे, खरोखर देशाची निवडणूक आहे. खरोखर, कारण देशाची सुरक्षितता जर राहिली तर आपण सुरक्षित राहू. हे पाहून घ्या. एक आता यावर्षी जो जाहीरनामा दिला आहे काँग्रेसनं, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे 124A कलम रद्द करतो. हाँ, तो 124A क्या था? 124A असा आहे की राष्ट्रद्रोहीचं कलम आहे. जर देशाच्या विरोधात राष्ट्रद्रोह केला म्हणजे आमचा तिरंगा जाळला नहीं. 124 का सरकार के खिलाफ यदि आप जाते हैं तो उसको 124A में राष्ट्रद्रोह वो मान रहे हैं. ये अंग्रेजों के टाइम की कलम, आप देख लीजिए उसको. नहीं, 124 आहे देशाच्या विरोधात, सरकारच्या विरोधात नाही. सरकार के विरोध में 124A का सरकार के विरोध में. अभी 112 लोगों पे उस पर भी केस बनी हुई है. और ये अंग्रेजों के टाइम से कानून चालू है. जब पहले जितने भी अपने यहाँ के जो थे उन पे ये कलम लगी थी, तो वो कलम अभी उसकी बदलने की जरूरत है, ऐसा कांग्रेस को लग रहा. ऐसे बाकी तो उस पर बहस हो सकती है ना, बहस हो सकती है, उसमें निकल सकता आज है. उन्होंने बोल दिया की पण कोणी जर देशाच्या विरोधात जर बोलत असेल, कारण हे राष्ट्र आपलं आहे. नहीं, राष्ट्रद्रोह और राष्ट्रद्रोह जर कोणी करत असेल, राजद्रोह दोनों फरक होना त्याच्या चाहिए. विरोधामध्ये तुम्ही हा मुद्दा म्हणजे चुकीचा आहे का. तुम्ही राष्ट्राच्या विरोधात जरी बोलले, म्हणजे याच्या विरोधात बोलले, कोणी येईल, कोणी काही करत, हे चुकीचं आहे. सरकारच्या विरोधात तर सगळेच बोलतात. नहीं, राजद्रोह की राष्ट्रद्रोह के नाम से की विरोधी पक्ष समय में सरकार के खिलाफ बोलना राष्ट्रद्रोह. विरोधी पक्ष जो आहे तो सातत्यानं सरकारच्या विरोधात बोलत असतो. सातत्यानं सरकारनं कोणती योजना आली तो लोकसभेमध्ये बोलतो, पार्लमेंटमध्ये, तो पार्लमेंटच्या बाहेरही बोलतो. सरकारचं काही चुकलं, सरकारनं कोणताही कायदा आणला त्याच्यावर विरोधी पक्ष आपलं मत प्रदर्शित करत असते. नहीं, त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे, हा जो आहे, हा देशद्रोह. अभी क्या हो गया, पूरा सोशल मीडिया की पूरे एक्टिव होने से हर व्यक्ति जो भी मोदी के खिलाफ बोलता है वो देशद्रोही हो गया.
पिछली बार नोटबंदी हुई थी, नोटबंदी के खिलाफ जो भी बोलेगा वो देशद्रोही। ये कहाँ का नियम हो गया कि नोटबंदी के खिलाफ बोल दो और आप देशद्रोही हो गए? नहीं, मेरे को बोलो, नोटबंदी के खिलाफ बोलने वाले के ऊपर क्या देशद्रोह का कोई गुनाह लगा है? अरे गुना नहीं लगा, वहां से तो घोषणा कर दी। जेएनयू में उन्होंने भारत विरोधी घोषणा लगाई, बिल्कुल होना चाहिए उन पे कार्रवाई, तो उनको होना ही चाहिए। फिर नोटबंदी के विरोध में अगर किसने बोला होगा, मार मीडिया में बहुत आया, लोगों ने कतार लगाई, कुछ लोगों का नुकसान हुआ, तो लोगों ने बोला, तो कहाँ उसके ऊपर केस लग गई? नहीं लग गई। नहीं, या सरकार के विरोध में विरोधी पार्टी ने बहुत बोला, आज भी बोल रहे हैं, ताकत के साथ बोल रहे हैं, उनके ऊपर कहाँ केस लग गई? यहाँ तक तो ठीक है। अभी उमर अब्दुल्ला बोला कि 2 प्रधानमंत्री चाहिए, यानी 2 देश के 2 टुकड़े करने की बात कर रहे हैं सीधे, 2 प्रधानमंत्री, कश्मीर के अलग और इंडिया के लिए अलग। तो ऐसे समय जब पूरा एविडेंस, ऐसे समय केस क्यों नहीं, किसकी राह देखते फिर? क्यों केस नहीं लगती? कौन सा कानून चाहिए फिर? मेरे को तो ऐसा लगता, मैं मेरी बात बताता, मेरे को ऐसा लगता अगर कश्मीर को बचाना है, पूरा कश्मीर हमारा है, पाक व्याप्त कश्मीर जो बोलते हो वही गलत है, अपना ही है, वो अपना ही है, वो भी गलत है। ये जितना कश्मीर है, कश्मीर में 3 हिस्से आज है, एक श्रीनगर जो ऊपर है, एक जम्मू जो नीचे है, और एक लेह लद्दाख। लेह लद्दाख और जम्मू में कोई प्रॉब्लम नहीं है, मॅक्झिमम जो प्रॉब्लेम आहे वो हिमालय के जो म्हणजे हिमालयाच्या जे खाली आहे तिथं जास्त सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे। त्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरही आलं आणि आपलंही काश्मीर आलं जे म्हणतात ते। माझं स्वतःचं, कोणाचं नाही आहे, माझं स्वतःचं असं म्हणणं आहे, हे जेवढं काश्मीर आहे वरचं, आता काश्मीरचा रस्ता जो आहे तो बंद केला, काहीतरी सैन्याच्या गाड्या जाण्यासाठी 2 दिवस बंद ठेवा पुण्याला, तर हा जो काश्मीरचा पूर्ण भाग आहे, हा पूर्णपणे काश्मीरचा भाग केंद्रशासित प्रदेश केला पाहिजे आणि पूरी पूर्ण डिफेंस आपली उभी, पूरे मेजॉरिटी के साथ में 5 साल सरकार थी, रहा किसकी देखते हो फिर? नहीं किसकी रहा? बराबर है ना, एक मिनिट, यानी करना ही हा विषय काही कोणाच्या वचननाम्यात नव्हता। बहुत सारी चीजें आधी सांगितलं का, हे मी माझ्या स्वतःच सांगतो। बताओ कोई भी आतंकी हमला कर आपके वचननामे में नहीं है तो उसका क्या प्रोटेक्शन नहीं करेंगे? एक मिनिट आहे का ना, हे एक मिनिट आहे का की हा कोणाच्या वचननाम्यामध्ये 2014च्या निवडणुकीत नव्हता आणि आजही नाही आहे। मी माझं सांगतो, जम्मू आणि लेह लद्दाख हे एक राज्याचा दर्जा द्यायला पाहिजे, जो राज्याचा दर्जा तिथं आहे, केंद्रशासित करतो, आणि तो त्याचा झेंडा, त्याची घटना, हे सगळी जी सगळ्या देशात लागू आहे तीच असली पाहिजे। आणि श्रीनगरला एक देश एक कानून, एक देश एक कानून, आणि श्रीनगरला तुम्ही केंद्रशासित करा। एकदा जर तो संपूर्ण डिफेन्सच्या ताब्यामध्ये आला तर आज जे पाकिस्तान गुडगुड करत राहते, कारण तिथल्या सरकारचाही यामध्ये मोठा भाग आहे। तुम्ही पहा ना, ती महबूबा मुफ्ती एकदम अंगावर येते का तुम्ही ते 135 हे रद्द करतो म्हटलं तर, जी सुप्रीम कोर्टात सुरू आहे, एकदम अंगावर येते। हो, डरते, कारण का तिथल्या लोकांना यांनी सातत्याने ही भीती दिली आहे की 135A किंवा 370 जर रद्द झालं तर जगातले मोठे मोठे उद्योगपती या ठिकाणी येतील, मोठे हॉटेल्स निर्माण होईल, मग तुमचा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय बंद पडेल, असं तिथल्या लोकांना भ्रम करून ठेवला आहे। तिथे जी हिंदू कम्युनिटी आहे, हिंदू कम्युनिटी हळूहळू करता आता 100% कमी झाली आहे, आणि हा भ्रम ठेवल्यामुळे ते लोक या सगळ्या गोष्टीच्या विरोधात जातात। उद्या जर जम्मू काश्मीर जर व्यवस्थितपणानं सुरक्षित झालं, डिफेन्स लागली, मोठमोठे लोक जर तिथं आले, मोठे हॉटेल्स तिथं उभे झाले, तर आज जम्मू काश्मीरमधली जी लोकॅलिटी आहे त्यांना अधिक जास्त काम मिळणार आहे का त्यांचं काम कमी होणार? काम मिळणार आहे, काम मिळणार आहे, कारण जगामध्ये लोक फिरायला जातात। भारताची परिस्थिती अशी आहे, भारतातून दरवर्षी जवळपास 2 कोटी 3 कोटी लोक हे विदेशामध्ये फिरायसाठी जातात दरवर्षी, आणि मग हे इतके लोक जर बाहेर जात असतील तर आपलं आहे ना, आपणही जर्मनीसारखं आहे, स्वित्झर्लंडसारखं आपलं काश्मीर आहे, तर हे सगळे लोक काश्मीरमध्ये येतील। पण आज काय, काश्मीरमध्ये सुविधा नाही, काश्मीरमध्ये हॉटेल्स नाही, काश्मीरमध्ये व्यवस्थित रस्ते नाही, सबको त्याच्यामुळे आणि यांना सारखी ती भीती वाटते, कारण यांनी त्यांच्या भरोशावर स्वतःचं सरकार आणि स्वतःची गोष्ट चालू झाली आहे। तुम्ही आता पाहून ते अगलावादी नेते अंदर केले, आत केले, ही अगलावादी नेत्यांना एवढी मोठी सुरक्षा देण्याची काय गरज आहे? हे काय करतात ना, आता आठवली या अगलावादी नेत्याला एवढी मोठी सुरक्षा देण्याची काय गरज होती? त्यांना स्पेशल फोर्स,
त्यांना हे आता त्यांची सुरक्षा हटवली, त्यांच्यावर वास ठेवणं सुरू आहे, काही जणाला आतमध्ये केलं, काश्मीर शांत झालं. कारण हे लोक सातत्यानं हे भडकून ठेवतात असं आहे. आणि तुम्ही जर त्या मुफ्ती महम्मदची जर त्या आपकी अदालतमध्ये जी मुलाखत पाहिली असेल तर आपकी अदालतमध्ये ती पाकिस्तानच्या विरोधात बोलू देत नाही. नहीं गलत है वो. नहीं, फिर देशद्रोह तो सीधा दिखता है ना यहाँ पे. अब आम नागरिक को देशद्रोह में डालना और यहाँ पे जो बोल रहा वो देशद्रोह बना, फिर भी कहीं ना कहीं इच्छा शक्ति कम बनती है ना इसकी. बराबर. पूरी मेजॉरिटी के साथ में सरकार इस समय भी यदि नहीं होता तो किस समय की आखिर राह देखते. अपन आ रहे थे महाराष्ट्र पे, आपकी अपनी राजनीति पे, कि महाराष्ट्र पे आपका है. महाराष्ट्र में आपने भी एक अपना वचननामा दिया था, कि वचननामा बोल रहा है, एक घोषणा की थी कुछ समय पहले, जबकि केंद्र सरकार से अच्छे टर्म्स नहीं चल रहे थे, भाजपा से अच्छे टर्म्स नहीं चल रहे थे. पहले मंदिर फिर सरकार, ये आपकी घोषणा थी. उसके बाद हम सरकार में साथ में जाएंगे नहीं करें. तो आपके भी वचननामे में कहीं ना कहीं लालच में आके आप उसको पीछे कर देते हो. फिर नाही, असं आहे की पहिले मंदिर फिर सरकार. मंदिराचा विषय मोठ्या प्रमाणात कोर्टामध्ये अटकला आहे. सगळे प्रकरणं सुप्रीम कोर्टाच्या बेंचवर आहे. सुप्रीम कोर्ट जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत मंदिराच्या संबंधामध्ये कोणतं सरकार काहीच निर्णय घेऊ शकत नाही. फिर एक मिनिट काहीच देऊ शकत नाही. शिवसेनेनं जो नारा लावला पहिले मंदिर फिर सरकार, ते एवढ्यासाठी आहे का भविष्यातलं सरकार. पण दुसरा मुद्दा त्यातून असं तयार होते का मग पहिले मंदिर फिर सरकार असं जर म्हणताना मंदिर जर होत नसन आणि निवडणुका जर लागल्या असन, निवडणुका डोळ्यासमोर आल्या, मंदिर झालं नाही, मग काय शिवसेनेनं जो आपला हिंदुत्वाचा अजेंडा आहे तो काही दुसऱ्यासोबत करायचा, काँग्रेससोबत. शेवटी एखाद्या वेळेस आपल्या घरातला पोरगा सुधरत नाही तर त्याला आपण पुन्हा चान्स देतो, त्याला 10 वेळा गोष्टी सांगतो, पुन्हा त्याला आपण चान्स देतो. आम्ही पुन्हा चान्स दिला, आम्ही पुन्हा हा विषय मांडू, सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ, पुन्हा सुप्रीम कोर्ट या बाबतीतला निर्णय देईन. दो चीज एक पण प्रश्न असा आहे की केवळ या गोष्टीसाठी आम्ही ज्यांच्या विरोधात आम्ही इतके वर्ष आहोत, शिवसेना प्रमुख त्यांच्या विरोधात इतके वर्ष आहे, काँग्रेसच्या विरोधात, ज्या हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन ज्या आम्ही निवडणुका आजपर्यंत लढत आलो, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जी आम्ही भाजपसोबत युती केली ती सोडून द्यायची काय, ती सुटू नये. आपण त्याच्यामुळे आपण सोबत राहिलो पाहिजे. अडचणी असतात, प्रश्न असतात, ते सुटणार आहेत, ते सुटतील म्हणून आम्ही युतीच्या सोबत आहे. कुछ काम रहते, कुछ नीतिगत मिलान रहता है, नीतियाँ बराबर रहती, कुछ विचारधाराएं बराबर रहती, जब साथ में चलते, साथ में काम करते. लेकिन 5 साल में मैंने देखा, यदि अमरावती की बात है तो 5 साल में पूरी मोदी के काम की आलोचना हुई, मोदी के काम को कभी सराहा नहीं गया. यदि अमरावती की आप बात करते, नोटबंदी में बोलो, जीएसटी में बोलो, हर चीज में आपके यहाँ से शिवसेना की तरफ से मेरे पास सारे अमरावतीमध्ये जेवढी कामं आता सुरू आहे, मैं काम की बात नहीं कर रहा, मैं भी सरकार की बात कर रहा, मोदी सरकार की बात कर रहा. नहीं, मैं मेरे पास सारे वीडियोस आपको दिखा दूंगा. जीएसटी के विरोध में बोले, नोटबंदी के विरोध में बोले, सरकार के काम के विरोध में बोले, लेकिन जब चुनाव आता तो फिर आप साथ में हो जाते हैं.